दोन प्रकारचे पेशी झाल्या. डोळ्याचे आपण बघा ज्ञानेंद्रिय बघतोय, कान, डोळे, डोळ्यानंतर आपल्याला नाक बघायचे, पण डोळेचेच आपण 4 भाग घटक केलेले. त्यातला तिसरा घटक डोळ्याला होणारे रोग. खूप सारे प्रश्न विचारतात, खूप म्हणजे खूप सारे प्रश्न विचारले जातात. आता निकट दृष्टिता समानार्थी शब्द आहे, लघु दृष्टिता समानार्थी शब्द आहे, मायोपिया तीनही समानार्थी शब्द आहे. अजून सुद्धा 2-3 शब्द आहेत त्याला, पण मला सांगून ते कन्फ्युज करायचं नाही. पोलीस भरतीच्या पेपरला हेच 3 शब्द वापरतात. निकट दृष्टिता वापरतात, लघु दृष्टिता वापरतात, मायोपिया शब्द वापरतात. सर हे तिन्ही शब्द मला कंबाईन करून सांगा की कसे लक्षात ठेवायचे. तर सांगतो, 2 मिनिटं धीर घ्या, सांगतो. निकट म्हणजे जवळ आहे ना, निकट, निकट मधला जवळ लक्षात ठेवा. लघु, लघु म्हणजे बारका, म्हणजे जवळ लक्षात ठेवा. आणि माय शब्द, माय, आता दिस इज माय पेन, माय पेन, माय पेन, माय शब्द जवळसाठी आहे असं लक्षात ठेवा. माय हा शब्द ऍक्च्युली, माय हा शब्द मी किंवा माझा असं होतो अर्थ, माझा, पण मी इथं लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय फक्त. निकट जवळचा, लघु जवळचा, माय जवळचा, तिन्ही शब्द झाले लिंक तुम्हाला. तिन्ही एकत्र तिन्हीपैकी कुठलाही शब्द आला पेपरला कन्फ्युजन झाला नाही पाहिजे. निकट दृष्टितामधला निकट, लघु दृष्टीमधला लघु आणि मायोपिया मधला माय हे कंबाईन करून लक्षात ठेवा. जवळचा असं लक्षात ठेवायचे. आता ऍक्च्युली होतं काय ते बघूयात आपण. निकट दृष्टिता दोषामध्ये निकटचे, निकटचे काय स्पष्ट दिसते का स्पष्ट दिसत नाही? तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील स्पष्ट दिसत नाही, तर रॉंग. परत एकदा रिपीट करतो. निकट दृष्टिता या दोषामध्ये जवळचे स्पष्ट दिसते, दूरचे स्पष्ट दिसत नाही. उलट या कार्यक्रम सगळा उलटा इथं, म्हणजे जे नावात आहे ते स्पष्ट दिसण्यासाठी आहे. आणि निकट दृष्टिता म्हणजे निकटचे स्पष्ट दिसते पण दूरचे स्पष्ट दिसत नाही. किंवा असा कोणता प्रश्न विचारतील, चला असा कोणता रोग आहे किंवा दोष आहे त्याच्यामध्ये जवळचे स्पष्ट दिसते, दूरचे स्पष्ट दिसत नाही? उत्तर देतील लघु दृष्टिता किंवा उत्तर देतील मायोपिया. परत एकदा लास्ट रिपीट करतो. मायोपियामध्ये काय होतं? माय म्हणजे माझा, म्हणजे जवळचा, जवळचे स्पष्ट दिसते पण दूरचे स्पष्ट दिसत नाही. लक्षात ठेवायचे. निकट दृष्टिता, लघु दृष्टिता, मायोपिया. काय सांगितलं लक्षात राहिलं असेल. आता एक एक पॉईंट बघूयात आपण त्याचा. हा दोष असल्यास जवळचे स्पष्ट दिसते पण दूरचे स्पष्ट दिसत नाही. दूरचे स्पष्ट दिसत नाही. आता मला इथं भिंगावरती यायचंय, म्हणजे तुम्ही जो चष्मा वापरता त्या चष्म्यावरती यायचंय. चष्मा बघा कसा असतो. चष्मे 2 प्रकारचे असतात किंवा भिंग 2 प्रकारचे असतात. हा एक चष्मा झाला किंवा भिंग झाला आणि हा एक भिंग झाला. आता पहिला भिंग बघा, हा दोन्ही साईडनी कसा गेलेला आहे? बाहेर गेलेला आहे. बाहेर गेलाय ना, मग याला म्हणायचं बहिर्वक्र भिंग. याला काय म्हणायचं? बहिर्वक्र भिंग. दोन्ही साईडनी बाहेर गेलाय म्हणून बहिर्वक्र भिंग म्हणायचं. आणि दुसरा भिंग असतो तो दोन्ही साईडनी आत गेलाय. बघा इथं दोन्ही साईडनी आत गेलाय, त्याला म्हणायचं आत गेलाय म्हणून अंतर्वक्र भिंग. भिंगाचे 2 प्रकार दाखवलेत मी इथं, बहिर्वक्र भिंग आणि अंतर्वक्र भिंग. बघा आता कुठला वापरतात भिंग, त्यासाठी पण मी एक ट्रिक तयार केलेली इथं. हा दोष असल्यास जवळचे स्पष्ट दिसते पण दूरचे स्पष्ट दिसत नाही. भिंगाचे 2 प्रकार पडतात, बहिर्वक्र भिंग आणि अंतर्वक्र भिंग. आता मी एक डोळा काढून दाखवतो. डोळ्याची लेवल जर ही असेल म्हणजे या लेवल मधनं प्रकाश आतमध्ये जाणार असेल. आता इथं मला सांगा, हा एक मी भिंग काढलाय, हा अंतर्वक्र भिंग आहे आणि हा भिंग कुठला आहे? हा बहिर्वक्र भिंग आहे. आता इथून हे डिस्टन्स चेक करा. हे डिस्टन्स जे आहे हे मी ड्रॉ करतोय जे आता आडवं, हे डिस्टन्स बघा आणि हे डिस्टन्स बघा. हे डिस्टन्स मी तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय. भिंग कुठल्या रोगाला कुठला भिंग हे पोरांचं पाठच होत नाही, पेपरला पण कन्फ्युजन होतं. ही स्टोरी व्यवस्थित लक्षात ठेवा, कन्फ्युजन तुमचं दूर होऊन जाईल. तर हा दोष असल्यास अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरतात. कुठला वापरतात? अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरतात. अंतर्गोल म्हणजेच कुठला? हा वाला, हा वरचा पहिला जो आहे ना, हा अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरतात. सर स्टोरी सगळी सांगितली, लक्षात कसं ठेवायचं? आता सगळी लाईन कंप्लीट करतो. बघा काय सांगितले. निकट दृष्टितामध्ये दोषामध्ये निकटचे स्पष्ट दिसते पण दूरचे स्पष्ट दिसत नाही. बरोबर. आता आपल्या या डायग्राम कडे
डोळ्यापासून हा पहिला भिंग जो आहे हा कसा आहे आणि हा दुसरा भिंग हा कसा आहे, जवळ एका लांबी नीट मला सांगा. तुम्ही विचार करून बघा. हे जे डिस्टन्स आहे इथलं आणि हे जे डिस्टन्स आहे ते नीट बघा. भिंग त्याच जागेवर आहे, फक्त तो एक आंतरवक्र आहे आणि एक बहिर्वक्र आहे. त्यामुळे काय झालं बघा. आता आंतरवक्र भिंगाच्या वेळेस तो भिंग डोळ्यापासून कसा दिसतोय, लांब दिसतोय, बरोबर आहे का, लांब दिसतोय. आणि बहिर्वक्र भिंगाच्या वेळेस म्हणजेच बहिर्वक्र भिंगाच्या वेळेस तो भिंग डोळ्याच्या कसा झालेला आहे, जवळ आलेला आहे, बरोबर आहे, जवळ आलेला आहे. म्हणजेच मला एक थोडक्यात सांगायचे, लिंक करण्यासाठी सांगतोय स्टोरी, ही लक्षात ठेवण्यासाठी स्टोरी सांगत आहे. कन्फ्युजन तुम्ही जर स्टोरी व्यवस्थित ऐकून घेतलीत, समजून घेतलीत, तर हे परीक्षेला कन्फ्युजन होणार नाहीत. तिथं पेपरला तुम्हाला विचार करत नाही बसावं लागणार की निकट दृष्टिता म्हणजे कुठला भिंग वापरतात किंवा दूरदृष्टितामध्ये कुठला भिंग वापरतात, हे विचार करावा लागणार नाही. आता नीट लक्षपूर्वक ऐका काय म्हणतोय. थोडंसं कन्फ्युजन होत असेल, थोडासा मोठा श्वास घ्या, मस्त त्या खुर्चीमध्ये टेकून बसा, 2 मिनिटं पॉज घ्या, व्हिडिओ पॉज करा आणि परत एकदा प्ले करा. नीट समजून घ्या, खूप महत्वाचा पार्ट आहे. खूप वेळा रिपीट प्रश्न विचारतात त्याच्यावर. आता आंतरवक्र भिंग ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो भिंग डोळ्यापासून लांब जातो आणि बहिर्वक्र भिंग ज्यावेळेस येतो तो डोळ्याच्या जवळ येतो, बरोबर आहे. आता माझ्या पाठकडे येतो. निकट दृष्टीचा दोषामध्ये निकटचे स्पष्ट दिसते पण दूरचे स्पष्ट दिसत नाही. कुठलं दिसत नाही, दूरचं स्पष्ट दिसत नाही, म्हणून भिंग दूर ढकलायचा. झालं का क्लिअर? आता भिंग दूर ढकलायचा. दूर ढकलायचा म्हणजेच लांब ढकलायचा. म्हणजेच कुठला भिंग आला, आंतरगोल भिंगाचा चष्मा. कुठला, आंतरगोल भिंगाचा चष्मा. झालं का लिंक, काय सांगितलं ते. आता परत एकदा रिपीट करतो. निकट दृष्टीचा दोषामध्ये निकटचे स्पष्ट दिसते पण दूरचे स्पष्ट दिसत नाही. मग दूरचे स्पष्ट दिसत नाही त्यावेळेस भिंग दूर ढकलायचा म्हणजेच लांब ढकलायचा. लांब ढकलला म्हणजेच कुठला भिंग आला, आंतरगोल भिंगाचा चष्मा आला. डोक्यात गेलं असेल अशी अपेक्षा करतो, आणि जर नसेल समजलं तर थोडासा व्हिडिओ मागं घ्या, परत एकदा बघा. आणि तरी पण कन्फ्युजन होत असेल तर मी सांगतो की हे 2 पॉइंट जे आहेत हे आहे तसे पाठ करून ठेवा, आहे तसे पोलीस भरतीला विचारणार आहेत. हे दोन्ही पॉइंट आहे तसे विचारले जातात. ठीक आहे. आता ही डायग्राम मी परत नाही काढत. मी दुसरा रोग जो सांगायचा तो मी इथंच क्लिअर करतो, म्हणजे परत डायग्राम काढण्यासाठी वेळ माझा वाचेल. आता दुसरा रोग बघायचा आपल्याला, दूरदृष्टीता. आता परत एकदा बघा, दूरदृष्टीचा दोषामध्ये दूरचे स्पष्ट दिसते का दिसत नाही. दूरदृष्टीचा दोषामध्ये दूरचे स्पष्ट दिसते पण जवळचे स्पष्ट दिसत नाही. कुठलं, जवळचे. परत एकदा रिपीट करतो. दूरदृष्टीच्या दोषामध्ये दूरचे स्पष्ट दिसते पण जवळचे स्पष्ट दिसत नाही. म्हणजे जे पुस्तक वाचतो आपण, मोबाईल बघतो, ते स्पष्ट दिसत नाही. दूरदृष्टीच्या दोषामध्ये दूरचे स्पष्ट दिसत नाही. आता मी भिंगाकडे येतो, भिंग लक्षात ठेवायचे. दूरदृष्टीच्या दोषामध्ये दूरचे स्पष्ट दिसते पण जवळचे स्पष्ट दिसत नाही. मग आता जवळचं स्पष्ट दिसत नाही ना, मग भिंग जवळ आणायचा. मग जवळ आणायचा म्हणजेच काय, बहिर्वक्र भिंग, बरोबर. बहिर्वक्र भिंग म्हणजे दूरदृष्टीता असेल, म्हणजे दूरचे जवळ स्पष्ट दिसते पण जवळचे दिसत नाहीये स्पष्ट, त्यावेळेस कुठला भिंग वापरणार, बहिर्वक्र भिंग वापरणार. ही जी स्टोरी आहे ही मी भिंग लक्षात ठेवण्यासाठी सांगितलेली आहे आणि समजली असेल अशी अपेक्षा आहे मला. ठीक आहे. आता ऍक्च्युअल मध्ये दुसरा रोग घेतो. बरं, ही 9वीच्या पुस्तकात डायग्राम दिलेली आहे. 9वीच्या पुस्तकातून आहे तशी घेतली. थोडीशी एक्सप्लेन करतो मी, विचारणार नाही डायग्राम आपल्याला, पण थोडीशी एक्सप्लेन करतो की काय दिले त्याच्यामध्ये. हा नॉर्मल डोळा आहे. नॉर्मल म्हणजेच त्याला कुठलाही चष्मा नाहीये, कुठलाही दोष नाहीये, त्यासाठीचा डोळा आहे. हे जे निळ्या रंगाची लाईन आहे हे दृष्टीपटल आहे. दृष्टीपटल म्हणजे इथं ही प्रतिमा तयार झाली दृष्टीपटलावर. प्रतिमा दृष्टीपटलावरतीच तयार झाली पाहिजे. आता त्याला कुठला रोग झाला, निकट दृष्टीता म्हणजेच लघु दृष्टीता म्हणजेच मायोपिया हा रोग झाला. आता हा रोग झाल्याच्या नंतर ही प्रतिमा या ठिकाणी तयार झाली. कुठे तयार झाली हे वाक्य विचारलं आहे आता वर्ध्याच्या पेपरमध्ये. 2023च्या वर्धा या ठिकाणी जो पेपर झाला त्या ठिकाणी विचारलं. पुढे तयार झाली. आता ती प्रतिमा आपल्याला परत इथं न्यायची आहे, मागच्या साईडला म्हणजे दृष्टीपटलावरती न्यायची. त्यामुळे इथं कुठला भिंग वापरला बघा, आंतरगोल भिंग वापरलेला आहे. आंतरगोल
ठीक आहे, म्हणजे इथं भिंग दिसतोय तुम्हाला, अंतर्गोल दोन्ही साईडने आत गेला ना, म्हणून अंतर्गोल भिंग वापरलेला आहे. आता पुढचा पाठ येऊया. दूरदृष्टिता, हायपरमेट्रोपिया. दोन शब्द आहेत लक्षात ठेवण्यासाठी, पेपरला हेच दोन शब्द वापरतात. पोलीस भरतीला हे दोनच शब्द वापरले जातात. अजून 2-3 शब्द आहेत, पण ते मला नाही सांगायचे इथं. कन्फ्युजन वाढवायचं नाहीये तुमचं. तुमच्या डोक्यात अजून डाटा स्टोअर करून मला कन्फ्युजन वाढवायचं नाही. त्यामुळे हे दोनच शब्द लक्षात ठेवा, दूरदृष्टिता, हायपरमेट्रोपिया. आता परत, दूरदृष्टिता म्हणजे दूरचे स्पष्ट दिसते पण जवळचे स्पष्ट दिसत नाही. काय? दूरदृष्टितामध्ये दूरचे स्पष्ट दिसते पण जवळचे स्पष्ट दिसत नाही. आणि जवळचं स्पष्ट दिसत नाही तर भिंग जवळ आणायचा. म्हणजेच जवळ कधी येणार? तो बहिर्वक्र असेल तर जवळ येणार. म्हणजे दूरदृष्टितासाठी बहिर्वक्र भिंग वापरायचा. काय? बहिर्वक्र किंवा बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरतात. बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरला जातो. एवढे पार्ट इथं लक्षात ठेवायला लागतात. आता याची पण डायग्रॅम 9वीच्या पुस्तकात दिलेली आहे, ती पण मी इथं घेतलेली. बघा, हा नॉर्मल होता, हा नॉर्मल डोळा आहे पहिला. आता दूरदृष्टीचा दोष झाल्याच्या नंतर हा दूरदृष्टीचा झालेला आहे, त्यावेळेस ती प्रतिमा हिथं नॉर्मलसाठी प्रतिमा रॅटिनावरती म्हणजेच दृष्टीपटलावरती तयार झाली. पण दूरदृष्टीच्या दोषामध्ये ती प्रतिमा डोळ्याच्या माग गेलीये, डोळ्याच्या पण माग गेलेली आहे. हे नाही चालत, मग स्पष्ट दिसणार नाही, ते अंधुक दिसणार आहे. मग त्यावेळेस बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरला इथं आणि ती प्रतिमा परत दृष्टीपटलावरती आणून सोडली. ठीक आहे, हे 9वीच्या पुस्तकात दिलं होतं म्हणून मी इथं टाकलेलं आहे. आता थोडस डिटेल करायचंय मला, थोडस एक लाईनच फक्त ऍड करायची. ती का ऍड करायची ते पण सांगतो तुम्हाला. कारण की 2023च्या पोलीस भरतीला वर्धा या ठिकाणी एक प्रश्न विचारला. तो काय विचारला ते पण सांगतो बघा तुम्हाला. आता प्रतिमा इथं बघा, नॉर्मल ज्या वेळेस डोळा होता, नॉर्मलच्या वेळेस ती प्रतिमा कुठे भेटली? दृष्टीपटलावरती भेटली, रॅटिनावरती भेटली. आता या ठिकाणी ती प्रतिमा कुठे आलेली आहे? डोळ्याच्या अलीकडे आलेली आहे. अलीकडे कुठे आली? अलीकडे आली, डोळ्याच्या अलीकडे आली. आता इथं बघा, दूरदृष्टीच्या दोषामध्ये काय झालं? हा नॉर्मल डोळा आहे, दूरदृष्टीचा ज्यावेळेस झाला त्यावेळेस ती प्रतिमा रॅटिनावर भेटायच्या ऐवजी कुठे भेटली? मागे गेली. ती प्रतिमा डायरेक्ट कुठे गेलेली आहे? मागे गेली. म्हणजे तिथं वाक्य काय वापरलं तर प्रतिमा दृष्टीपटलाच्या मागे तयार होते. हा थोडासा डिटेल झाला पॉइंट, पण पोलीस भरतीला 2023च्या तुम्हाला चेक करायचं असेल तर वर्धेची 2023ची प्रश्नपत्रिका चेक करा. तिथं या वाक्यावरती प्रश्न विचारलाय, तुम्हाला सापडून जाईल. त्यामुळे मी तिथे हा पॉइंट ऍड केलेला आहे. ठीक आहे, प्रतिमा दृष्टीपटला. बरं, असं नका समजू की मी हे आत्ता ऍड केलं, वर्धेला विचारलं म्हणून आत्ता ऍड केलं. आपण 2017 पासून हे पॉइंट्स लिहून देतोया. हा पॉइंट आणि हा पॉइंट 2017 पासून मी सगळ्या बॅचला लिहून दिलेला आहे. ठीक आहे, एकदा लास्ट रिपीट करूयात असं मला वाटतंय, कारण की याच्यावरती खूप प्रश्न विचारतात. एकदा थोडस स्लो करतो आणि परत एकदा फास्ट मध्ये रिपीट करतो. निकटदृष्टिता, मी जसं बोलतोय तसं तुम्ही मनातल्या मनात बोलून बघा मी काय म्हणतोय. निकटदृष्टिता दोषामध्ये निकटचे स्पष्ट दिसते पण दूरचे स्पष्ट दिसत नाही. दूरचे स्पष्ट दिसत नाही म्हणून भिंग दूर ढकलायचा, म्हणजेच अंतर्वक्र वापरायचा. कुठला? अंतर्वक्र. ही आहे तशी लाईन जशी मी बोललो तशी लक्षात ठेवली तर तुम्हाला बिलकुल कन्फ्युजन होणार नाही. परत एकदा रिपीट करतो. निकट दृष्टीच्या दोषामध्ये निकटचे स्पष्ट दिसते पण दूरचे स्पष्ट दिसत नाही. दूरचे स्पष्ट दिसत नाही म्हणून भिंग दूर ढकलायचा. दूर म्हणजेच अंतर्वक्र भिंग वापरायचा. क्लिअर? आता दुसऱ्या साईडला येतो. दूरदृष्टीच्या दोषामध्ये दूरचे स्पष्ट दिसते पण जवळचे स्पष्ट दिसत नाही. जवळचे स्पष्ट दिसत नाही म्हणून भिंग जवळ आणायचा. आणि भिंग जवळ कधी येईल? ज्यावेळेस बहिर्वक्र भिंग वापरेल त्यावेळेस तो भिंग म्हणजेच जवळ येईल. तो भिंग कधी येणार? जवळ येणार. परत एकदा लास्ट दुसरा. दूरदृष्टीच्या दोषामध्ये दूरचे स्पष्ट दिसते पण जवळचे स्पष्ट दिसत नाही. आणि जवळचे स्पष्ट दिसत नाही त्यावेळेस बहिर्वक्र भिंग म्हणजेच भिंग जवळ आणायचा. जवळचे स्पष्ट दिसत नाही ना, भिंग जवळ आणायचा म्हणजेच बहिर्वक्र भिंग वापरायचा आहे. ठीक आहे, जर स्पष्टीकरण कोणाला काय समजलं नसेल
किंवा कन्फ्युजन तरी सुद्धा झालं असेल, मला असं वाटत नाही ऍक्च्युली की झालं असेल कन्फ्युजन. मला आवर्जून सर्वांनी, ज्यांनी कुणी व्हिडिओ बघितला ना, त्यांनी आवर्जून मला सांगा की हे 2 पॉईंटचं स्पष्टीकरण, जी काही स्टोरी सांगितली मी लक्षात ठेवण्यासाठी, ती व्यवस्थित समजली का. कारण की खूप सारे प्रश्न विचारतात, आणि जरी समजलं नसेल थोडंफार, तरी हे 4 पॉइंट्स खूप महत्वाचे आहेत. हे 4 पॉइंट्स वरती जसेच्या तसे प्रश्न विचारतात, हे पाठ करून ठेवा. जर स्टोरी लक्षात राहिली असेल तर चांगलीच गोष्ट आहे, आणि जर स्टोरी नसेल कळत तर हे 4 पॉइंट्स पाठ करून ठेवा. पण मला एक गोष्ट सांगायची, सर्वांनी, जे कोण व्हिडिओ बघत असतील, सर्वांनी आवर्जून सांगा की हा पार्ट मला समजला का. या तक्त्यावरती किंवा या स्लाइडवरती जो काय पॉइंट सांगितला तो समजला का. ठीक आहे. तिसरा रोग बघू. 2 रोग झाले आपले, डोळ्याला होणारे रोग बघतोय आपण, 2 झाले. तिसरा ग्लुकोमा. ग्लुकोमा म्हणजे डोळ्यामध्ये एक लिक्विड असतं, त्या लिक्विडचं प्रमाण जर वाढलं तर प्रेशर जनरेट होतो, डोळा दुखतो थोडा, त्याला म्हणायचं ग्लुकोमा. बस. ते पोलीस भरतीला एकच प्रश्न विचारतात, ग्लुकोमा कुठल्या अवयवाला होणारा रोग आहे. डोळ्याला. डोळ्याला होणारा रोग कुठला? ग्लुकोमा. आलटून पालटून विचारतील, ग्लुकोमा कुठल्या अवयवाला होणार आहे? डोळ्याला. आणि डोळ्याला होणारा रोग कुठला? ग्लुकोमा. एवढंच पार्ट लक्षात ठेवा. स्पष्टीकरण कधीच नाही विचारलं, नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. रातांधळीपणा. आपण मागाशी डोळ्यातल्या 2 प्रकारच्या पेशी पाहिल्या. 2 प्रकारच्या पेशी कुठल्या कुठल्या? शंकुपेशी आणि दंडपेशी. बरोबर. शंकुपेशी आणि दंडपेशी. त्यातली दंडपेशी जी आहे, दंडपेशी काय काम करत असते? मंद प्रकाशामध्ये व्यवस्थित दिसावं त्यासाठी कोण काम करतं? तर दंडपेशी कार्य करत असते. आणि त्या दंडपेशी जर समाप्त झाल्या, नष्ट झाल्या, तर रातांधळेपणा, व्यवस्थित दिसणार नाहीये संध्याकाळचं. बरोबर आहे. जीवनसत्व अ च्या अभावी रातांधळेपणा होतो. जीवनसत्व अ च्या अभावी. बर, आता कसा जीवनसत्व अ च्या अभावी ते मी थोडक्यात सांगतो, समजण्याचा पार्ट आहे. तुम्ही ज्यावेळेस जीवनसत्व अ खाता, त्यावेळेस ते जीवनसत्व अ या दंडपेशी तयार करतात. काय करतात? दंडपेशी तयार करतात. त्यामुळे तुम्हाला मंद प्रकाशामध्ये संध्याकाळचं व्यवस्थित दिसतं. आणि जीवनसत्व अ शरीरातलं संपलं तर दंडपेशी संपणार. परिणामी दंडपेशी संपल्या तर मंद प्रकाशात दिसणार नाही व्यवस्थित. म्हणजेच कुठला रोग झाला? रातांधळेपणा रोग झाला. ठीक आहे. बर, लक्ष परत एकदा रिपीट करतो, खूप महत्वाचं चॅप्टर आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका. मानवी जीवशास्त्रात सर्वात जास्त कुठं प्रश्न विचारतात? तर रक्ताभिसरण संस्थेत सर्वात जास्त प्रश्न आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला ज्ञानेंद्रिय, म्हणजेच त्यातलं आपण स्पेसिफिकली डोळा या चॅप्टरवरती खूप सारे प्रश्न विचारतात. ठीक आहे. पुढचा पॉइंट बघा. रंग आंधळेपणा. रंग आंधळेपणा कुठल्या पेशींच्या अभावी होतो? शंकुपेशी. पण हे अचानक कुणाला पण होत नाही. मला रंग आंधळेपणा अचानक मला नाही होणार, किंवा अचानक तुम्हाला नाही होणार. हा अनुवंशिक रोग आहे. तुमच्या घरात ऑलरेडी कुणाला तरी होऊन गेलेला असतो. रंग आंधळेपणा हा एक अनुवंशिक रोग आहे. हा पण प्रश्न विचारतात, खालीलपैकी कुठला अनुवंशिक रोग आहे? तर रंग आंधळेपणा. किंवा रंग आंधळेपणा हा रोग कसा आहे? अनुवंशिक रोग आहे. अनुवंशिक रोग म्हणजेच काय? घरात कोणाला तरी होऊन गेला असेल तरच तो तुम्हाला होणार आहे. मधुमेह हा अनुवंशिक रोग आहे. सिकल सेल ॲनिमिया हा अनुवंशिक रोग आहे. थॅलेसेमिया हा अनुवंशिक रोग आहे. हे सगळे पॉइंट आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. बघा पुढं, रंग आंधळेपणा रोग असल्यास रंगाचे, म्हणजेच कुठला? स्पेसिफिकली हिरवा आणि लाल रंगाचे ज्ञान प्राप्त होत नाही. मगाशी मी स्टोरी सांगितली, ऑन फोर्स तो सिग्नल दाखवतोय रेड सिग्नल, म्हणजेच येऊ नको, आणि तो भावड्या समजतोय काय? ग्रीन सिग्नल, आणि पळत येतोय आणि खातोय छातीवर गोळ्या. त्यामुळं डिफेन्स किंवा सुरक्षा रिलेटेड जे कुठली पोस्ट असेल त्या ठिकाणी रंग आंधळेपणा रोग चालत नाही. पुढं मोतीबिंदू. आता मोतीबिंदू डोळ्याला होतो, सगळ्यांना माहिती असेल, सांगायची काहीच गरज नाही. जसं जसं वय वाढत जातं तसं एक थर साठत जातो आपल्या डोळ्यामध्ये, त्याला म्हणतात मोतीबिंदू. बस. किंवा स्पेसिफिकली गावाकडे राहणारी लोक जे असतात ते चुलीवरती वगैरे, म्हणजे चूल वगैरे पेटवतात, त्यामुळे ते काजळी वगैरे सारखी जाऊन, आणि वय पण वाढलेलं असतं, त्याच मुवमेंटला बरोबर मोतीबिंदू व्हायला स्टार्ट होते. पुढं अबिंदुकता, अस्टिग्माटिझम हा डोळ्याला होणारा रोग आहे. बस एवढंच लक्षात ठेवा. एक्सप्लेनेशन मला येत नाहीये म्हणून मी सांगत नाही असं बिलकुल समजू नका.
मला माहिती आहे त्याच्यात काय होतं आणि काय नाही होते, पण प्रश्न नाही विचारणार त्याच्यावरती. 100% गॅरंटी देऊन सांगतो. एक्सप्लेनेशन वरती प्रश्न विचारणार नाही. प्रश्न विचारतील मोतीबिंदू डोळ्याला होणारा रोग आहे, अबिंदुकता डोळ्याला होणारा रोग आहे, अस्टिग्मॅटिझम असं इंग्लिशमध्ये म्हणतात ह्या अबिंदुकताला. आणि शुष्कता, हा शुष्कता पण डोळ्याला होणारा रोग आहे. डोळा एकदम कोरडा पडतो आणि जीवनसत्व अ च्या अभावी हा पण रोग होतो. रातंधळेपणा पण जीवनसत्व अ च्या अभावी झाला आणि शुष्कता पण जीवनसत्व अ च्या अभावी झाला. ठीक आहे, डोळ्याला होणारे रोग कंप्लीट झाले. डोळ्याचे आपण 4 घटक केले, ते डोळ्यातील पटल, डोळ्यातील पेशी, डोळ्याला होणारे रोग आणि 4था घटक डोळ्यासंबंधित INP वन लाइनर पॉइंट्स. आता 14 पार्ट आपण बघूयात, डोळ्यासंबंधी वन लाइनर INP पॉइंट्स. डोळ्याच्या आरोग्यासाठी सर्वात महत्वाचे जीवनसत्व कुठले? जीवनसत्व अ. अ जीवनसत्व खूप महत्वाचं आहे डोळ्यासाठी. आणि अजीवनसत्व सर्वात महत्वाचा स्रोत कुठला आहे तर गाजर. कुठला? गाजर. हे विचारतात कसंही आलटून पालटून, खूप वेळा प्रश्न विचारतात. रातंधळेपणा कशाच्या अभावी होतो? अ च्या अभावी होतो. जीवनसत्व अ चा मुख्य स्रोत कुठला? गाजर. किंवा अ च्या अभावी कुठला रोग होतो? रातंधळेपणा. डोळ्याच्या आरोग्यासाठी कुठलं जीवनसत्व महत्वाचे? जीवनसत्व अ. निकोप दृष्टीसाठी कुठलं जीवनसत्व महत्वाचं आहे तर जीवनसत्व अ. हे सगळे प्रश्न पोलीस भरतीला विचारलेले आहेत, लक्षात ठेवायचे. आता मी इथं कसं दाखवलंय बघा, डोळा आहे, बल्ले बल्ले करतोय डोळा, एक हात वरती दाखवलाय त्याचा, आणि बल्ले बल्ले म्हणजे तो निरोगी आहे. का निरोगी आहे? कारण की त्याच्यासोबत गाजर बसलेला आहे. आणि गाजर वरती मी काय लिहिले बघा इथं, जीवनसत्व अ. हे एवढं जर सगळं दाखवलं असेल तर तुम्ही विसरले नाही पाहिजे. काय ह्या एका डायग्राम मधनं, एका इमेज मधनं काय काय लक्षात ठेवायचं आपल्याला बघा. गाजर दिसते, गाजरमध्ये कुठलं जीवनसत्व आहे? अजीवनसत्व. आणि या अजीवनसत्वामुळे कुणाचं आरोग्य भारी होतं तर डोळ्याचे आरोग्य म्हणजे चांगले राहते. डोळ्यासाठी सगळ्यात महत्वाचं जीवनसत्व कुठले? जीवनसत्व अ महत्वाचं आहे. हे एका डायग्राम वरनं तुम्हाला हे सगळे पॉइंट्स इंटरलिंक झाले पाहिजेत. ठीक आहे, तर पुढचा, निकोप दृष्टीसाठी आवश्यक जीवनसत्व कुठले तर जीवनसत्व अ. निकोप म्हणजेच काय? कोप म्हणजे नष्ट होणे, आणि नि म्हणजे त्याचा विरुद्धार्थी म्हणजे नष्ट न होणारी दृष्टी. त्यासाठी कुठलं जीवनसत्व चांगले किंवा भारी आहे तर जीवनसत्व अ पाहिजे. कुठलं? तुम्हाला जर व्यवस्थित दिसण्यासाठी सगळ्यात महत्वाचं जीवनसत्व कुठलं आहे? अ. रोज एक गाजर जरी खाल्लं ना तरी तुमच्या दिवसभरातली कोटा जो आहे जीवनसत्व अ चा कम्प्लीट होऊन जातो बघा. पुढं, बरेच डोळ्यांचे विकार डॅश डॅश म्हणजे कुठल्या जीवनसत्वाने होते तर जीवनसत्व अ च्या अभावी होतात. हे सगळे आलेले प्रश्न, जिथं मी IMP पॉइंट टाकतो तिथं आलेले प्रश्न आहेत असं समजून घ्यायचं. बरेच डोळ्यांचे विकार कुठल्या जीवनसत्वाच्या अभावी होतात? जीवनसत्व अ च्या अभावी होतात. जीवनसत्व अ चा सर्वोत्तम स्रोत कुठला तर गाजर. कुठला? गाजर. ठीक आहे, व्हिडिओ लेक्चर मोठं होत चाललेलं आहे, 1 तास कंप्लीट होऊन गेलेला आहे, पण पर्याय नाहीये त्याला, मला कंटिन्यू ठेवायचंय कारण की खूप महत्वाचा चॅप्टर आहे. परत पाहिजे तर 2 मिनिटं व्हिडिओ पॉज करा, एक मोठा श्वास घ्या, व्यवस्थित जिथं बसलं तिथं व्यवस्थित बसा आणि परत व्हिडिओ चालू करा. पण ब्रेक घेऊ नका. व्हिडिओ प्ले केल्याच्या नंतर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. परत रिपीट करतो, सर्वात जास्त प्रश्न रक्ताभिसरणवरती विचारतात, त्याच्यानंतर या ठिकाणी डोळ्या या घटकावरती सर्वात जास्त प्रश्न विचारतात. दृष्टी सातत्य, वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावरती पडल्यानंतर काही काळ दृष्टीपटलावरतीच राहते, म्हणजेच ती 1/16 सेकंद राहते. हा प्रश्न विचारलाय. किती सेकंद? दृष्टी सातत्याचा कालावधी किती? 1/16. यामुळे व्यक्तीला चित्राच्या सलगतेचा भास होतो, त्यालाच दृष्टी सातत्य म्हणतात. सर काहीच कळलं नाही, काय सांगितलंय दृष्टी सातत्य? काय बोलतंय? काय वैज्ञानिक भाषा आहे? सांगतो, थोडक्यात 2 मिनिट थांबा, सांगतो. लहानपणी आपण शाळेत असताना एक प्रयोग केला होता. तो प्रयोग म्हणजेच कुठला बघा, एक राऊंड मध्ये आपण पुठ्ठा कट करायचो असा. या पुठ्ठ्यावरती आपण पक्षी, कुठला तरी एक पक्षी किंवा पोपट वगैरे त्याचं चित्र काढायचो, आणि अपोजिट साईडला काय करायचो, त्याच्याच त्या पुठ्ठ्याच्या बॅक साईडला आपण एक पिंजऱ्याचं चित्र काढायचो. बरोबर का? आठवत असेल बघा तुम्हाला हे.
त्याच्या अपोजिट साईडला आपण पिंजऱ्याचं चित्र काढायचो आणि याला दोन्ही साईडला असा धागा बांधायचो आणि हा धागा आपण गोल 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 फिरवायचो आणि ताणला की तो पुठ्ठा जोरात फिरायचा आणि दिसताना कसं दिसायचं आपल्याला, तो पक्षी जो आहे तो पिंजऱ्यामध्ये बसलेला आहे असं आपल्याला दिसायचं. त्यालाच काय म्हणायचं, दृष्टी सातत्य असं म्हणायचं. काय म्हणायचं, दृष्टी सातत्य. तुम्ही पिक्चर बघायला गेलात, पिक्चरमध्ये ऍक्च्युअल मध्ये हिरो किंवा हिरोईन किंवा ऍक्टर जे आहेत ते स्क्रीनवर आहेत का? अजिबात नाही. पिक्चरमध्ये तुम्हाला तिथं फोटो दाखवतायत पण ते फोटो पटपट पटपट पाळतायत आणि ते पटपट पाळल्यामुळं तुम्हाला काय होतं, सलगतेचा, चित्राच्या सलगतेचा भास होतो आणि ते मुवमेंट तुम्हाला ती ऍक्च्युअल दिसती. ती ऍक्च्युअल नाही, ते काय दाखवतायत, निगेटिव्ह आहेत फक्त. एक एक फोटो पटकन दाखवतायत. ते ऍक्च्युअल मध्ये जर बघितलं तर एका सेकंदाला 24 निगेटिव्ह पळत असतात तिथं पिक्चरच्या थिएटरमध्ये, त्या रोलमध्ये. एका सेकंदात 24 फ्रेम जर दाखवले ना तर ते ऍक्च्युअल मध्ये आपल्याला ते मोशन सेन्स होतो. आणि फक्त फोटो दाखवले, पहिला फोटो, दुसरा फोटो, तिसरा फोटो, मग तिथं पिक्चर सारखं रिअलाइज होईल का आपल्याला? अजिबात नाही होणार. म्हणजेच दृष्टी सातत्याचा कालावधी किती, 1/16 एवढा पाठ इथं लक्षात ठेवायचा आहे. सेम कंडिशन कुठं होती, ते दूरदर्शनवर जे आहे. तुम्हाला एकच उदाहरण, मी एवढी उदाहरणं दिली, यातलं एक पण विचारत नाही. हे एकच सारखं रिपीट करतात. काय? दूरदर्शन. दूरदर्शनवरती आपल्याला चित्राच्या सलगतेचा भास होतो. ते कशामुळे? तर दृष्टी सातत्य. दूरदर्शन जे आहे, दूरदर्शन म्हणजेच टीव्हीवरती जे काय बघतो तुम्ही ते पण थोडक्यात काय आहेत, त्याचं रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे आणि तिथं व्हिडिओ जी प्ले होती ती व्हिडिओमध्ये एक एक फोटो पटपट प्ले होतोय ना. म्हणजेच एका सेकंदाला 24 फोटो. ते नाही विचारणार तुम्हाला एका सेकंदाला किती फोटो वगैरे, ते तुम्हाला फक्त माहितीसाठी सांगितलं. ते पटपट ते फोटो जे आहेत ते पटपट प्ले झाले, त्यामुळे तुम्हाला तो सलगतीचा भास झाला. पण ते ऍक्च्युअल सलग आहे का, ते ऍक्च्युअल मध्ये समोर आहेत का? तर अजिबात नाही. हे दूरदर्शनचंच उदाहरण सारखं विचारतात. दृष्टी सातत्याचं उदाहरण काय? दूरदर्शन. चित्रपट तेच झालं. अगरबत्ती मी काय लिहिले ते थोडक्यात सांगतो. अगरबत्ती अशी धरली, जोरात गोल 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 फिरवली, ते एक रिंग तयार झाल्यासारखी दिसते आपल्याला. त्यालाच काय म्हणायचं? ते रिंग ऍक्च्युअल मध्ये रिंग आली का तिथं? नाही आली. कशामुळे दिसली? दृष्टी सातत्यामुळे दिसली. दिवाळीतील फुलभाज्या आपण जोरात आपण असा गोल फिरवला, ते एक रिंग तयार झाल्यासारखी दिसते. ऍक्च्युअल मध्ये रिंग आली का? नाही आली. मग का दिसली? कारण की तिथं म्हणजे दृष्टी सातत्यामुळे दिसलेले. ते यात्रेतील गोल पाळणा जो आहे त्याला लाइटिंग लागलेली असते, पण ती लाइटिंग तोडून तोडून असते. जर पाळणा असेल तर इथं एक लाईट असेल, इथं एक लाईट असेल, इथं एक लाईट असेल, इथं एक लाईट असेल, इथं एक लाईट, इथं एक, इथे अशा लाईट लावलेल्या असतात. पण तो ज्यावेळेस पाळणा गोल फिरतो त्यावेळेस एक पूर्ण सर्कल तयार झालेला दिसतो. तो गॅप दिसतच नाही आपल्याला. का नाही दिसला? दृष्टी सातत्यामुळे दिसला. कशामुळे दिसलेला आहे तो, म्हणजे पूर्ण गोल कशामुळे दिसलाय? दृष्टी सातत्यामुळे दिसलेला आहे. दृष्टी सातत्य याच्यावरती 2 प्रश्न विचारतात. पहिला तर दृष्टी सातत्याचा कालावधी किती? 1/16 सेकंद. आणि दृष्टी सातत्याचं उदाहरण काय? दूरदर्शन. हे विचारतात फक्त. आता हे बाकीची उदाहरणं मी टाकलेली आहेत, यातलं एक पण उदाहरण तुम्हाला विचारत नाही. दूरदर्शन हे एकच उदाहरण सारखं सारखं रिपीट करतात. का आवडतं त्या पोलीस भरतींना काय मला पण नाही माहिती. बाकीची उदाहरणं एवढी आहेत पण तरी त्यांना तेच टाकायचे. ठीक आहे, पुढचा पाठ. निकटतम दृष्टीचे सुस्पष्ट अंतर म्हणजेच काय? आता जर मी एखादी पुस्तक घेतलं वाचायला, असं मी वाचतोय इथं पुस्तक, बरोबर? पुस्तक वाचत असताना हे जे काही डिस्टन्स आहे पुस्तकापासून माझ्या डोळ्यापर्यंतचं, हे कमीत कमी 25 सेंटीमीटर. 25 सेंटीमीटर, 30 सेंटीमीटर म्हणजे 1 फूट होतो, बरोबर? आपली शाळेतली पट्टी जी असते ती एवढी एवढी 15 सेंटीमीटरची असते. 30 सेंटीमीटर म्हणजे एवढं झालं. म्हणजे 15 म्हणजे एवढं, 25 म्हणजे एवढं कुठं तरी होईल. मग 25 सेंटीमीटर पर्यंत जर मी असं वाचत असेल ना तर ते मला व्यवस्थित दिसणार आहे. पण जास्तीत जास्त किती लांब गेलं ना तरी चालते. ते अक्षराच्या म्हणजे ते किती मोठं आहे अक्षर त्याच्यावर डिपेंड करते की ते दिसणार का नाही दिसणार. होर्डिंग, रस्त्यावरचे मोठमोठे होर्डिंग आपल्याला लांबून पण दिसतात, 1 किलोमीटर लांबून पण दिसतात. का? तर अक्षर मोठे आहेत तिथं. पण ते जर जवळ घेतलं, 25 सेंटीमीटर पर्यंत जर आलं, ठीक आहे. त्याच्या आत मी जर असं पुस्तक धरलं वाचता येईल का मला? अजिबात नाही ना.
25च्या आतमध्ये आल्याच्या नंतर आपण नीट वाचू शकत नाही, इमेजेस ब्लर दिसतात. तुम्ही आत्ता मोबाईल जो वाचताय ना, हे वाचून बघा. निकटतम दृष्टीचे सुस्पष्ट अंतर, हे मोबाईल तुमच्या डोळ्याच्या एकदम जवळ घेऊन बघा, तुम्हाला क्लिअर दिसतंय का? नाही दिसणार. स्पष्ट म्हणजे अस्पष्ट दिसणार, ब्लर दिसणार. का दिसणार? कारण की वाचताना कमीत कमी अंतर 25 सेंटीमीटर ठेवायचं. डोळा इथं वस्तू आहे किंवा पुस्तक आहे किंवा तुमचा मोबाईल आहे, 25 सेंटीमीटर कमीत कमी असलं पाहिजे. बस. याच्यावरती प्रश्न काय विचारतात? निकटतम दृष्टीचे सुस्पष्ट अंतर किती? तर 25 सेंटीमीटर इतके असं ते. बस. एवढाच पाठ याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. पुढं, डोळ्याच्या अभ्यासशास्त्राला काय म्हणतात? ऑप्थॅल्मोलॉजी. ऑप्थॅल्मो डोळ्यासाठी आणि लॉजी अभ्यासशास्त्र. कधीच नाही विचारला आजवर हा प्रश्न, पण विचारला जाऊ शकतो. हे प्रश्न विचारतात कारण असले अभ्यासशास्त्राला काय म्हणतात वगैरे असे प्रश्न पोलीस भरतीला विचारतात. डोळ्याच्या अभ्यासशास्त्राला काय म्हणतात? तर ऑप्थॅल्मोलॉजी. काय म्हणतात? ऑप्थॅल्मोलॉजी. पुढं, खूप आवडीचा प्रश्न पोलीस भरतीचा. का आवडतो मला पण नाही माहिती. कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते कारण कांद्यातून सल्फ्युरिक ऍसिड बाहेर पडते. सल्फ्युरिक ऍसिड बाहेर पडते. डोळ्यातून पाणी येतं कारण की सल्फ्युरिक ऍसिड आपल्या डोळ्यात गेलेलं असतं, त्यामुळं आपल्या डोळ्यातून पाणी येतं. आता मी इथं दुसरे उत्तर अमोनिया असं काहीतरी लिहिलंय. का लिहिलं ते सांगतो. 2011 पासून 2016 किंवा 17 पर्यंत हा प्रश्न खूप वेळा विचारलाय आणि प्रत्येक वेळी उत्तर दिले अमोनिया. प्रत्येक वेळी अमोनिया दिलेली उत्तर. आणि 2019ला आणि 2023ला या दोन्ही ठिकाणी एकदा प्रश्न विचारला आणि त्याच्यात उत्तर दिलं सल्फ्युरिक आम्ल. सर 2 उत्तर किती वेळा लक्षात ठेवायची वाही? ते सर्वात मजबूत हाड कुठलं ते पण लक्षात ठेवायचं. इथं पण काय पर्यायच नाहीये. तुम्हाला जर इतरांच्या पुढे एक स्टेप राहायचा असेल ना, तर असा अभ्यास करावा लागणार आहे तुम्हाला. लक्षात ठेवा. इतरांच्या पुढे जर 1-2 मार्कांनी पुढे जायचं असेल ना तुम्हाला, 100% असंच करावं लागणार आहे तुम्हाला. हे असं लक्षात ठेवायला लागणार आहे. पर्याय नाहीये दुसरा कुठला. त्याला सांगतो आता काय लक्षात ठेवायचं, उत्तर काय लिहायचं सांगतो. कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते कारण 100% उत्तर लिहायचं सल्फ्युरिक ऍसिड. लेटेस्ट उत्तर 2019ला पण हेच उत्तर दिलेलं आहे. हेच उत्तर लिहायचं सल्फ्युरिक ऍसिड. सर पर्याय जर दोन्ही दिलं, सल्फ्युरिक आम्ल पण दिलं, अमोनिया पण लिहिलं, काय लिहायचं? अरे हेच लिहायचं, हेच सल्फ्युरिक ऍसिडच लिहायचं. आता सल्फ्युरिक आम्ल पर्यायात नसेल, अशाच वेळेस समजून जायचं की त्यांनी जुना आणि चुकीचा प्रश्न कॉपी पेस्ट केला आणि तेव्हा उत्तर ते देणार अमोनिया. पण त्यावेळेस हे पर्यायात नसलं पाहिजे, त्याच वेळेस अमोनिया लिहिणार आपण. जर पर्यायामध्ये सल्फ्युरिक आम्ल नसेल त्याच वेळेस आपण अमोनिया हे उत्तर लिहिणार आहे. ठीक आहे. हा जुना प्रश्न आहे, खूप वेळा रिपीटेड आहे. तसा कॉपी पेस्ट केला तर उत्तर हेच देणार. आणि जर पेपर काढणारा थोडासा हुशार असेल आणि त्यांनी पेपर काढला आणि हा प्रश्न टाकला तर तो उत्तर सल्फ्युरिक आम्ल हेच देणार आहे, कारण की तेच उत्तर बरोबर आहे. डोळ्यात येणाऱ्या किरणांवरती आयरिस नियंत्रण ठेवतो. आपण आधी पण पाहिलेलं आहे हा पॉइंट. डोळ्यात येणारं जे किरण आहे त्याच्यावरती कोण नियंत्रण ठेवतं? तर आयरिस. डोळ्यात येणारी किरण जी आहेत त्याच्यावरती नियंत्रण कोण ठेवतं? आयरिस. मी स्टोरी काय लक्षात ठेवायला सांगितली तुम्हाला की वॉचमन काय करतो? कंपनीच्या बाहेर थांबतो आणि आयडी कार्ड चेक करतो आणि आत सोडतो. सेम तसंच आयरिस म्हणजेच बुबुळ म्हणजेच परितारिका काय करते? प्रकाश जो आतमध्ये येतोय त्या प्रकाशाला, मी मागाशी सांगितली आहे ही स्टोरी, मी परत रिपीट करतोय. प्रकाश जो आतमध्ये चालला ना डोळ्याच्या, त्याला म्हणते तुझा आयडी कार्ड दाखव. कोण म्हणते? आयरिस म्हणते. आय वरनं आलाय ना शब्द, म्हणून मी इंग्लिश शब्द कसा आहे? आयरिस. आणि ते पेपरला लिहिताना इरिस असं लिहितात. इरिस. तुमच्याच पोलीस भरतीच्या पेपरला इरिस असं लिहितात, पण ऍक्च्युअल शब्द आयरिस असा आहे. आयरिस. डोळ्यात जाणाऱ्या प्रकाशावर नियंत्रण कोण ठेवतं? आयरिस किंवा इरिस. ठीक आहे. पुढचा पाठ. डोळ्यातील लॅक्रिमल, आपल्या या ठिकाणी ग्रंथी असतात. इथं या साईडला का इथं या ठिकाणी वरच्या साईडला लॅक्रिमल नावाची एक ग्रंथी असते आणि त्या ग्रंथीतून अश्रू, आपण जे काही रडतो ते पाणी जे पडतं ते पाणी म्हणजेच अश्रू कुठून बाहेर पडतं? लॅक्रिमल ग्रंथी. क्रिमिनल लक्षात ठेवा. क्रिमिनल जेलमध्ये जातात आणि रडतात. क्रिमिनल जेलमध्ये जातात आणि रडतात. रडल्यानंतर अश्रू येतात. मग क्रिमिनल वरनं लॅक्रिमल लक्षात ठेवा. क्रिमिनल जेलमध्ये जातात
आणि रडतात. मग क्रिमिनल वरनं लॅक्रिमल तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. ठीक आहे. आता IMP पॉइंट चाललेत आपले. आता माणूस UV किरण पाहू शकत नाही पण फलमाशी पाहू शकते. माणूस जो आहे हा UV किरण पाहू शकत नाही. UV किरण म्हणजेच काय थोडक्यात सांगतो. इंद्रधनुष्य जे आहे ते इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग असतात. 7 रंग म्हणजेच कुठले बघा. आता तांबडा, ता, ना, पी, ही, नी, पा, जा. 7 रंग आहेत. पहिला कुठला आहे तांबडा म्हणजेच लाल, तांबडा. आणि सर्वात शेवटी कुठला आहे जांभळा, जांभळा. यांच्यावरती पण आणि खाली पण रंग असतात पण ते आपण नाही बघू शकत. इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग असतात. तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा. 7 रंग असतात. याच क्रमाने असतात. जाताना ही पाणी पी हे आपण शाळेत असताना पाठ केला असेल पण त्याच्यात क्रम भेटत नाही आपल्याला. क्रम भेटण्यासाठी हे लक्षात ठेवावं लागतं. ताना पी ही निपा जा किंवा इंग्लिशमध्ये रॉय GB IV, रॉय GB IV. बरं ते आपण त्यावेळेस बघू. फिजिक्समध्ये येणारच ते आपलं. तांबडा इंद्रधनुष्यात पहिला रंग असतो आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी जांभळा हा रंग असतो. या तांबड्याच्या वरती पण एक रंग असतो त्याला म्हणायचं म्हणजे त्यांच्यावरचे रंग आपल्याला दिसत नाहीत. मग तांबड्यावरनं रेड शब्द लक्षात होतोय ना. मग रेड लिहितो मी आणि त्याला बनवतो इन्फ्रारेड. आणि जांभळा म्हणजेच काय व्हायलेट. जांभळ्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात व्हायलेट. मग त्याच्यावरनं मी याच्या खालचा रंग बनवतो, जांभळ्याच्या खालचा रंग बनवतो अल्ट्रा व्हायलेट रेज. अल्ट्रा व्हायलेट म्हणजेच काय UV. आता परत एकदा रिपीट करतो. इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग असतात. पहिला रंग तांबडा, तांबड्याच्या वरती जस्ट लगेच कोण असतो इन्फ्रारेड, माणूस बघू शकत नाही. सर्वात शेवटचा रंग असतो जांभळा, जांभळ्याच्या खाली असतो UV रेज किंवा अल्ट्रा व्हायलेट रेज. त्या व्हायलेट वरून शब्द तयार केला मी, व्हायलेट, अल्ट्रा व्हायलेट. तो पण माणूस बघू शकत नाही. मी तोच पॉईंट घेतलाय, UV किरण पाहू शकत नाही. पण फलमाशी म्हणजेच मधमाशी सारखी एक माशी आहे बघा ती, फलमाशी ही किरणं पाहू शकते. ठीक आहे. आता दुसरा पॉईंट सेम आहे. इन्फ्रारेड किरणे माणूस पाहू शकत नाही पण एक साप आहे, पिट वायपर नावाचा एक साप आहे, पिट वायपर, तो बघू शकतो. पिट वायपर नावाचा साप आहे, तो बघू शकतो. लक्षात ठेवायची. ठीक आहे. पुढचा पॉईंट घेऊ. मानवी डोळा जो मेगापिक्सल आहे, आपण कॅमेरा बघतो 100 मेगापिक्सल, 108 मेगापिक्सल, 200 मेगापिक्सल, आपण मोबाईलचे कॅमेरे चेक करतो. पण मानवाचा डोळा बघा किती आहे, 576 मेगापिक्सल. हे काही विचारलेलं नाहीये, विचारला जाऊ शकतो म्हणून मी इथे टाकलेलं आहे 576 मेगापिक्सल. ठीक आहे. ऍक्च्युअल मध्ये डोळा हा कम्प्लीट झालाय. इथं मला जर वाटलं तर मी अजून पॉइंट्स इथे ऍड करू शकतो. काय करू शकतो, ज्यावेळेस नेत्रदान करतो आपण त्यावेळेस हा मधला पार्ट जो असतो ना डोळ्याच्या, बुबुळ, त्यावेळेस बुबुळ काढून घेतलं जातं. म्हणजेच बुबुळला परितारिका म्हणतात, बरोबर का, परितारिका किंवा इंग्लिशमध्ये आयरिस म्हणतात. ज्यावेळेस नेत्रदान करतात त्यावेळेस बुबुळ, परितारिका, आयरिस हे काढलं जातं. किंवा मानवाच्या मृत्यूच्या नंतर 4 तासात हा बुबुळ काढायला पाहिजे, नाहीतर तो डोळा मृत होतो. मृत्यू झाल्याच्या नंतर 4 तासात तो डोळा काढला तर ठीक, नाहीतर तो डोळा वेस्ट केला. डोळ्याच्या शस्त्रक्रिया केली त्याला किरॅटोप्लास्टी असे म्हणतात. काय म्हणतात, किरॅटोप्लास्टी असे म्हणतात. असे खूप सारे पॉइंट्स आहेत जे मी पहिल्यापासून लिहून देत आलेलो आहे पोलीस भरती, म्हणजे पोलीस भरतीच्याच बॅचला, पण ते नाही विचारत कधी. परत एकदा रिपीट करतो, मी आत्ता तुम्हाला जी ऑनलाईन बॅच घेत आहे त्यात मी कम्प्लीट पोलीस भरती ओरिएंटेडच नोट्स बनवलेले आहेत. असे जे एक्स्ट्राचे पॉइंट होते जे विचारत नाहीत पण ते वाटले मला कधीतरी नोट्समध्ये टाकावं म्हणून मी ते टाकले होते, पण असे पॉइंट्स मी आता कट करून टाकतोय नोट्समधनं, त्यामुळे तुम्हाला इथं ऑनलाईन बॅचमध्ये पण हे दिसत नाही. ठीक आहे. पुढचा पॉईंट घेऊ आता. डोळे कंप्लीट झाला. आता नाक. मानवाला एकूण 5 ज्ञानेंद्रिय असतात, कान, डोळे, नाक. कान, डोळे, नाक, जीभ आणि त्वचा. त्यातलं कान झालं, डोळे झालं. आता कान आणि डोळाच पार्ट खूप मोठा होता. आता येणारे काय, नाक आणि जीभ आणि त्वचा. हे बारके पॉइंट्स आहेत, हे लगेच संपून जातील. आता नाक.
नाक जो आहे, नाकामुळे आपल्याला वासाचे ज्ञान अवगत होते. कशाचे ज्ञान अवगत होते? वासाचे ज्ञान अवगत होते. या व्यतिरिक्त नाकामध्ये हवा शुद्ध करून फुफ्फुसाकडे पाठवले जाते. नाकामध्ये बारीक केस असतात ना, ते आपण श्वसन संस्थेमध्ये पाहिले. श्वास घेतल्याच्या नंतर ती हवा शुद्ध केली जाते आणि फुफ्फुसाकडे पाठवली जाते. बस तेवढंच पार्ट आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जीभ. जिभेमुळे आपल्याला काय समजतं? चवीचं ज्ञान प्राप्त होतं. काय प्राप्त होतं? चवीचे ज्ञान प्राप्त होते. आणि ही चव जी आहे ही समजण्यासाठी रुचिकलिका असतात त्याच्यावरती. जिभेवरती काय असतात? रुचिकलिका असतात. आता अजून जर पार्ट ऍड करायचा झाला तर आपण तो पचन संस्थेमध्ये पाहिलाय. बरं ठीक आहे, चला मी इथं काय करतो, पीडीएफ टाकताना पण ते पॉईंट इथं ऍड करून देतो. जिभेच्या अग्रभागी म्हणजे या पार्टमध्ये कुठली चव समजते? गोड. आठवा पार्ट एकदा मी इथं घेतलेला नाहीये पीपीटी मध्ये. पुढच्या भागावरती कुठली चव समजते? गोड. मागच्या बाजूला कडू आणि उजव्या आणि डाव्या बाजूला आंबट, खारट, तुरट. शॉर्टकट काय लक्षात ठेवायचं सांगितलं मी. गोळी जी खातो ती गोड असते, ती आपण अग्रभागावर ठेवतो, चगळत बसतो. अग्रभागावर ठेवतो आणि चगळत बसतो. आणि कारलं कडू आहे त्यामुळे कपकीने गिळतो, म्हणजेच मागं गेलं, म्हणजेच मागच्या साईडला कडू चव समजते. गोड कडू लक्षात राहिलं बास. उजवं डावं नाही विचारत. बरं, ती मी फक्त पॉईंट तिथं राहिलाय तो ऍड करून टाकतो त्याच्यामध्ये. त्वचा, शेवटचा पार्ट. आता त्वचा या ज्ञानेंद्रियमुळे काय समजतं आपल्याला? स्पर्शाचे ज्ञान प्राप्त होतं. स्पर्श, हवेचा स्पर्श, माणसाचा स्पर्श किंवा कुठले पण स्पर्श जे होतात त्या स्पर्शाचं ज्ञान आपल्याला त्वचेमुळे प्राप्त होतं. आता त्वचेचे पुढील दोन भाग पडतात. दोन भाग कुठले कुठले? बाह्य त्वचा आणि अंतस्त्वचा. बाह्य त्वचा आणि अंतस्त्वचा. हे 6वीच्या पार्ट मध्ये त्वचेचा भाग जो आहे ना, हा 6वीच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. ठीक आहे. आता त्वचेचे कार्य शेवटचा आहे त्वचा पार्ट. नीट लक्षपूर्वक आहे. त्वचेचे कार्य 6वीच्या पुस्तकातला स्क्रीनशॉट केलेला आहे, घेतलेलं आहे मी, वेगळं काय घेतलेलं नाही. तुम्हाला जर वाटत असेल डिटेल सांगतायत सर, अजिबात नाही. कितवीच्या पुस्तकातनं सांगतोय मी? 6वी. हा तक्ता 6वीच्या पुस्तकात दिलेला आहे. पुढं शरीराच्या अंतरंगाचे म्हणजे जसे स्नायू, हाडे, इंद्रिय संस्थांचे संरक्षण करणे. आता समजा इथं फुफ्फुस आहे, दगड जर इथं बसत असेल माझ्या, तर पहिला तो कशावरती लागणार आहे? तर त्वचेवरतीच लागणार आहे. म्हणजे फुफ्फुसाचं संरक्षण केलं म्हणजे आतल्या सर्व गोष्टींचं पहिल्यांदा त्वचा काय करते? संरक्षण करते. बस, त्वचा शरीराचं संरक्षण करते. बस एवढं लक्षात राहिलं तरी बस आहे. शरीरातील आर्द्रता राखून ठेवण्यासाठी मदत करते. आर्द्रता म्हणजे आपल्या शरीरात पाणी राहावं त्यासाठी ती कार्य करत असते. सगळ्यात महत्वाचा पॉइंट हा आहे, आपल्या शरीरात त्वचेखाली कुठलं जीवनसत्व तयार होतं? जीवनसत्व ड तयार होतं. खूप महत्वाचा पॉइंट आहे, जीवनसत्व ड तयार होतं. ठीक आहे, पुढचा पॉइंट. शरीरातील घाम बाहेर टाकून शरीरातील तापमानावरती नियंत्रण ठेवणे. घाम बाहेर टाकला जातो. आपण ज्यावेळेस रनिंग करतो त्यावेळेस तापमान वाढतं. तापमान वाढलं म्हणून काय झालं? लगेच घाम बाहेर आला. एक उदाहरण सांगतो. इथे एक तवा आहे आणि इथे एक तवा आहे. हा फुल गरम आहे, हा फुल गरम तवा आहे. आणि हा पण गरम तवा घेतला आम्ही. 2 गरम तवा फुल गरम घेतले. आता याच्यावरती मी काय केलं? या तव्यात पाणी टाकलं, गार पाणी टाकलं तव्यावरती, गार होण्यासाठी पाणी टाकलं आणि याला मी तसंच ठेवला. दुसऱ्या तव्याला मी तसंच ठेवला. आता तुम्हीच थोडासा विचार करा, कुठला तवा लवकर गार होईल? तर ज्याच्यात पाणी टाकलं तो तवा लवकर गार होईल, बरोबर ना? आणि ज्याच्यात पाणी नाही टाकलं तो तवा थोडासा लेट गार होईल. सेम त्याच प्रकारे आपल्या त्वचेवरती घाम काम करतो. आपण ज्यावेळेस रनिंग करतो, वर्कआउट करतो त्यावेळेस बॉडी ब्लड प्रेशर वाढतो आणि ब्लड प्रेशरच्या घर्षणामुळे आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढतं. आता टेम्परेचर ज्यावेळेस वाढलं लगेच घाम बाहेर पडतो आणि घाम बाहेर पडून या तव्यासारखं तो काम करतो. लगेच ती उष्णता पाणी घेतं आणि बॉडी लगेच थंड करतं. या तव्याचं उदाहरण लक्षात ठेवा. त्यासाठी शरीराचं तापमान नियंत्रित ठेवणे कुणाचं काम आहे? त्वचेचं. उष्णता, थंडी यांपासून संरक्षण आपण घेतलेलंच ऑलरेडी. संरक्षण पाठ, शरीराचं संरक्षण करणे त्वचेचं कार्य आहे. त्वचा स्पर्शेंद्रिय म्हणून कार्य करते. आपण ज्ञानेंद्रिय या चॅप्टरमध्ये बघतोय ना, म्हणजे स्पर्शेंद्रिय ती आहेच ऑलरेडी. ठीक आहे. आता अजून एक पार्ट त्याच्यामध्ये बघायचंय. 6वीच्याच पुस्तकातनं घेतलेलं आहे मी. मेलॅनिन. कुठला घटक आहे? मेलॅनिन. आपल्या त्वचेला रंग कशामुळे प्राप्त होतो? तर या मेलॅनिनमुळे होतो.
मेलॅनिनमुळे त्वचेला रंग प्राप्त होतो. आता इथं पण मी थोडंसं डिटेल सांगणार आहे का ते तुम्हाला कळेल. मग आफ्रिकेतली लोक काळी का असतात आणि युरोपमधली लोक गोरी का असतात हे तुम्हाला व्यवस्थित कळेल. त्वचेच्या थरातील पेशीत मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य असते. मेलॅनिन त्वचेतील विशिष्ट ग्रंथीत तयार होते. मेलॅनिनच्या प्रमाणावरून त्वचेचा गोरेपणा किंवा काळेपणा ठरतो. ठीक आहे. त्वचेला रंग कशामुळे प्राप्त होतो? मेलॅनिनमुळे होतो. बस एवढा पाठ इथे लक्षात ठेवा. आता ऍक्च्युअल मध्ये मेलॅनिन कसं काम करतं मी तुम्हाला ते थोडक्यात सांगतो. ही जर पृथ्वी असेल आणि इकडून सूर्यकिरण जर येत असतील तर इथं जो विषुववृत्त आहे हा विषुववृत्त, या विषुववृत्तावरती सर्वात जास्त सूर्यकिरण पडत असतात. बरोबर आहे. हे सगळ्यांना माहिती असेल, लहानपणापासून आपण हे वाचत आलेलो आहे. विषुववृत्ताच्या देशांवरती सर्वात जास्त सूर्यकिरण पडतात आणि आफ्रिका खंड जो आहे ना तो बरोबर असाच आहे, म्हणजे विषुववृत्तावरती आहे. तिन्ही ऍक्च्युली कर्कवृत्त, मकरवृत्त, विषुववृत्त तिन्ही गेलेले आहे त्यांच्यातून, पण त्यांच्या मधोमध काय जाते तर विषुववृत्त गेलेले आहे. आता आपल्या त्वचेकडे येतो पाठ. या सूर्यकिरणामध्ये सूर्य किरणात एक घटक असतो, तो म्हणजेच काय? अल्ट्रा व्हायलेट रेज किंवा युव्ही रेज किंवा अतिनील किरणे असं त्याला म्हणतात. अतिनील किरणे, अतिनील लिहितो फक्त मी, अतिनील किरणे हे घटक कशात असतात? सूर्यकिरणात असतात. आता हे जर आपल्या अवयवांवरती पडले तर आपल्या त्या अवयवांना कॅन्सर होऊ शकतो आणि तो तिथपर्यंत पोहोचू नये म्हणून मेलॅनिन काम करतं. कोण काम करतं? मेलॅनिन आपल्या त्वचेतलं मेलॅनिन या युव्ही रेज पासून आपल्या शरीराचं संरक्षण करतं. लक्षात ठेवा, मेलॅनिन काय करतं? या युव्ही रेज पासून आपल्या शरीराचं संरक्षण करत असतं. मित्रांनो, तुम्हाला जर डिटेल वाटत असेल तर मी तुमच्या माहितीसाठी परत एकदा सांगतो. हा पार्ट मी 6वीच्या पुस्तकातला शिकवते. म्हणजे हे जे शिकवते मी आता त्वचा, हे 6वीच्या मुलांना शिकवलं जातं. तेच मी तुम्हाला सांगतोय. त्यामुळे असं अजिबात वाटून घेऊ नका की मी डिटेल सांगत आहे. मेलॅनिन काय काम करतं? युव्ही रेज पासून संरक्षण करतं. आता युव्ही रेज, बरं, मेलॅनिन काय होतं मग? युव्ही रेज पासून संरक्षण करायचंय, त्यामुळं मेलॅनिनचं प्रमाण वाढतं. युव्ही रेज आले तर मेलॅनिनचं प्रमाण वाढणार आणि युव्ही रेज जर कमी आले तर मेलॅनिनचं प्रमाण कमी होणार. लक्षात ठेवा, मेलॅनिन हा घटक काळा असतो, काळा. आता बघा, आफ्रिका खंडावरती इथं सूर्यकिरण धडाधड पडत असतात, म्हणजे युव्ही किरण पण पडणार. युव्ही किरण जर पडत असतील तर तिथल्या लोकांच्या शरीराचं संरक्षण करण्यासाठी त्यांच्या शरीरामध्ये मेलॅनिनचं प्रमाण वाढणार आणि त्यांची शरीराची म्हणजे त्वचा जी आहे ती काळी दिसणार. म्हणजे आफ्रिकेतली लोक काळी दिसतात यामुळं. आता आपण येऊयात ध्रुवाच्या साईडला. इथं जो कुठला देश आहे, इथं सूर्यकिरण कमी पडतात. इथं जर गेलो आपण 6 महिने दिवस 6 महिने रात्र असते आणि थोडंसं इकडं आलो तर तिथं सूर्यकिरण एकदम कमी प्रमाणात पोहोचतात. त्यामुळे सूर्यकिरण कमी म्हणून युव्ही रेज पण कमी. युव्ही रेज जर कमी असतील तर मेलॅनिन पण कमी आणि मेलॅनिन जर कमी असेल तर त्वचेचा रंग गोरा. त्वचेचा रंग कसा दिसणार? गोरा दिसणार. म्हणून युरोपमधली लोक, रशियातली लोक जी विषुववृत्तापासून लांब राहतात, इथं ऑस्ट्रेलिया देश आहे, न्यूझीलंड देश आहे, ह्यांची स्किन कशी दिसते? आपल्याला पांढरी किंवा कोरी दिसते. आणि वरती जर बघितलं आपण असे वरच्या साईडला म्हणजे विषुववृत्तापासून सेंटर पासून दोन्ही साईडला लांब गेलं तर त्यांची स्किन आपल्याला कशी दिसते? गोरी दिसते. आणि का दिसते? कारण की मेलॅनिनचं प्रमाण त्यांच्या शरीरात कमी आहे आणि ध्रुवावरती जे राहतात त्यांच्या शरीरात मेलॅनिनचं प्रमाण कसं आहे? जास्त आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं पाठ. मेलॅनिन पाठ झालंय माझं सांगून. आता भाजण्याची व्यापकता ही रूल ऑफ 9 ने काढतात. भाजण्याची व्यापकता कशाद्वारे काढतात? रूल ऑफ 9 याने काढतात. ठीक आहे. आता रूल ऑफ 9 असं का नाव दिलं? कारण की आपल्या शरीराचं भाग 9च्या पटीत केलेले असतात म्हणून त्याला रूल ऑफ 9 असं नाव दिलेले. रूल ऑफ 9 का दिलं एकदा बघूयात आपण. माझ्याकडे बघा एकदा, 2 मिनिट डायग्राम सोडून द्या. हात जो आहे या हाताला 9%. 9% कसं? फ्रंट साइड 9, 4.5, बॅक साइड 4.5. आपला चेहरा जो आहे
हा 4.5, हा 4.5, म्हणजे इथला वरचा भाग किती झाला 9%. या हाताला 9, फ्रंट 4.5, बॅक 4.5. छातीचा बरगड्यांचा पोर्शन जर घेतला इथून इथपर्यंत 9%. पोटाचा पोर्शन घेतला तर 9%. सेम इथून मागचा पोर्शन जर घेतला गळ्यापासून इथला पाठीचा पोर्शन तर तो 9% झाला. इथं पाठीच्या खालचा कमरेचा पोर्शन जर घेतला तर तो 9% झाला. एका पायात ची फ्रंट साइडला 9% आणि बॅक साइडला 9%. पायाच्या दुसऱ्या साइड म्हणजे दुसरा पाय पण सेम तसाच येणार, फ्रंट साइड 9%, बॅक साइड 9%. आणि मूत्रवाहिनीचा मार्ग जो आहे तिथं 1%. म्हणजेच 9, 9, 9, 9 असे टोटल 11 होतात, म्हणजे 11 9 99. आणि मूत्रवाहिनीच्या त्या ठिकाणचा 1% असे 100% स्किन झाली. आता ज्यावेळेस पोलीस FIR करतात त्यावेळेस FIR मध्ये लिहिलेलं असतं 20% भाजला. एखाद्या व्यक्तीला जर जाळला असेल किंवा जळला असेल तर 20% भाजला, 40% भाजला, 35% भाजला असं लिहिलेलं असतं. हे सांगण्यासाठी रूल ऑफ 9 वापरला जातो. SSC ला तर प्रश्न विचारतात डायरेक्ट की दोन्ही पाय जर जळलेले असतील तर किती टक्के जळला. दोन्ही पाय जळले तर एका पायाला फ्रंट साइड 9, बॅक साइड 9, दुसऱ्या पायाला फ्रंट साइड 9, बॅक साइड 9, 9 चोक 36 झाले. म्हणजे दोन्ही पाय जळले तर 36%. अशी गणित विचारतात SSC ला, सेंट्रलला. किंवा दोन्ही हात जर जळले तर किती टक्के जळाला, तर हातासाठी फ्रंट साइड 4.5, बॅक साइड 4.5, 4.5, 4.5 9 झाले. मग इथला 9, इथला 9, 9 2 18 झाले. मग हे असं विचारलं जातं. हे आपल्याला नाही विचारणार मला नाही वाटत. आपल्याला विचारलं तर फक्त एवढा विचारतील, भाजण्याची व्यापकता कशाने काढतात. रूल ऑफ 9 ने काढतात. रूल ऑफ 9 ने काढतात. आता ती व्यापकता कशी आहे ते मी इथं लिहिलेले. 20% पेक्षा जास्त जर भाजला असेल तर गंभीर असं म्हणायचं. 40% पेक्षा जास्त भाजला असेल तर अति गंभीर असं म्हणायचं. आणि 60% पेक्षा जास्त असेल तर कमालीचा गंभीर किंवा त्या ठिकाणी त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्वचेची भाजण्याची व्यापकता दिलेली आहे. ज्ञानेंद्रिय चॅप्टर मधली सर्वात शेवटची स्लाइड आहे आता आपली. त्वचेच्या अभ्यासशास्त्राला काय म्हणतात, डर्मिटोलॉजी. डर्मिकूल नावाची तुम्ही एक पावडर ऐकली असेल, डर्मिकूल. मग ती डर्मिकूल पावडर जी आहे, डर्मी म्हणजेच काय त्वचा, आणि कूल म्हणजेच काय थंड, म्हणजे त्वचेला थंड करणारी पावडर. ती उन्हाळ्यातच लागते ना जाहिरात बरोबर, त्वचेला थंड करणारी पावडर. डर्मी म्हणजेच काय त्वचा. तर डर्मिटोलॉजी, लॉजी म्हणजेच काय अभ्यासशास्त्र. आता तुम्हाला जर प्रश्न विचारला की त्वचेच्या डॉक्टरला काय म्हणतात, तुम्ही म्हणताल सरांनी तर लिहूनच नाही दिलं. अरे पण लिहून नाही दिलं तरी शेवटी लावायचा फक्त. डर्मिटोलॉजिस्ट. डर्मिटोलॉजिस्ट म्हणजे कोण, तर त्वचेचा डॉक्टर. डर्मिटोलॉजिस्ट म्हणजेच काय, त्वचेचा डॉक्टर. बस एवढंच आहे त्याच्यामध्ये. आता त्वचेला होणारे कॅन्सर, 3 कॅन्सर लक्षात ठेवा जे त्वचेला होतात. कार्सिनोमा, मेलॅनोमा, सार्कोमा. कुठले कुठले, कार्सिनोमा, मेलॅनोमा, सार्कोमा. 3 कॅन्सर हे त्वचेला होतात. एवढे पाठ इथं लक्षात ठेवा. आणि जीवनसत्व क, त्यालाच इंग्लिशमध्ये C म्हणतात, ह्याला वार्धक्य विरोधी जीवनसत्व म्हणतात. काय म्हणतात, वार्धक्य विरोधी जीवनसत्व. कुठले, तर जीवनसत्व क किंवा C लक्षात ठेवायचे. वार्धक्य विरोधी जीवनसत्व कुठले, विटॅमिन C. वार्धक्य म्हणजे काय थोडक्यात सांगतो, नाही विचारणार पण थोडक्यात सांगतो, समजलं पाहिजे फक्त काय होते. म्हाताऱ्या लोकांची स्किन जी आहे ती कशी असते बघा, रखरखीत असते, अशी सुरकुत्या पडलेली असते, म्हणजे ते वार्धक्य झालं त्यांचं, कळलं का. आणि तुमच्या शरीरात जर विटॅमिन C जर नसेल तर त्यावेळेस तुमची स्किन जी आहे ती पण अशी म्हाताऱ्या लोकांसारखी वार्धक्य सारखी होणार. एक गोळी आहे बघा, आपण गोळ्यांसाठी एवढे बरं जीवनसत्व आपण चॅप्टर ज्यावेळेस बघणार आहे त्यावेळेस आपण हा पार्ट घेणारच आहे. पण लिम्सी नावाची गोळी, लिम्सी काहीतरी 15-20 रुपयाला गोळी भेटते. 15 किंवा 20 रुपयालाच असेल किंवा 22 रुपयाला असेल, 15 गोळ्या भेटतात. रोज एक गोळी जरी खाल्ली ना, तुम्ही जे बाहेरच्या गोळ्या बिळ्या खाता, बिस्किट खाता, हे खाता ते खाता, त्याच्याऐवजी फक्त ही लिम्सी जरी एक गोळी एका दिवसाला खाल्ली ना, एक गोळी एका दिवसाला, डॉक्टरला विचारलं तरी चालू शकतं, काय प्रॉब्लेम नाही. पण आता मी का सांगत नाही मुलांना, कारण की 1च्या ऐवजी 2 खातील, 3 खातील, मग काहीतरी वाईट परिणाम. 1 खाल्ली ना परफेक्ट आहे तुमच्या शरीरासाठी, दिवसाचा पूर्ण Cचा कोटा कम्प्लीट होऊन जातो.
त्वचा पण व्यवस्थित राहते त्यावेळेस. लिम्सी नावाची गोळी, तुम्ही चागळ्याची गोळी आहे ती, अशी पेपरमिंटच्या वगैरे गोळ्या कशा असतात तशी ती चागळ्याची गोळी. ठीक आहे. त्वचा किंवा ज्ञानेंद्रिय हा चॅप्टर आपला या ठिकाणी संपलेला आहे. आता एकदा फक्त बघूयात आपण कुठले कुठले ज्ञानेंद्रिय बघितले. 5 कान, डोळे, नाक, जीभ, त्वचा. 5 ज्ञानेंद्रिय बघितले. 5ही ज्ञानेंद्रियांचा अभ्यास आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय काय महत्वाचे सगळे पॉइंट्स शिकलेले आहेत. याच्यानंतर तुम्हाला याच टॉपिकची रिव्हिजन करायची आहे, म्हणजे रिव्हिजन व्हिडिओ बघायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला याच टॉपिकची टेस्ट सोडवायची आहे. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो.